नमस्कार मंडळी, मी निलिमा टिळक निलिमाच्या चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत पौष्टिक लाडू। त्यासाठी मी इथे 250 ग्रॅम म्हणजेच पाव किलो वजनी अशी कणिक घेतलेली आहे। कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ। हे जर का थोडंसं जाडसर दळून आणता आलं तर उत्तमच, पण नाहीतर आपली नेहमीची पोळीची कणिक पण चालेल। आपण या कणकेसाठी 125 ग्रॅम तूप घेतलेलं आहे। त्यातलं 2 ते 3 चमचे तूप मी प्रथम या कणकेमध्ये घालणार आहे आणि ही आहे सुंठीची पावडर। सुंठीची पावडर आपण ह्या लाडवांमध्ये घालतो आहोत। सुंठीची पावडर ही गुडघेदुखीवरती अगदी उत्तम औषध आहे। पचन संस्थेचं कार्य सुधारतं, त्वचेसाठी फायदेशीर आहे आणि खोकला आणि कफ या विकारांवर सुंठ एक गुणकारी औषध आहे। आता ह्या दोन्ही ज्या गोष्टी आपण घातली आहेत, तूप आणि सुंठीची पावडर, हे आपण ह्या कणकेला चांगलं असं लावून ठेवूया। म्हणजे तुपावरती आपण जेव्हा कणिक भाजू त्यावेळेला सुंठीची पावडर पण चांगली परतली जाईल आणि असं तूप लावून जे आपण कणिक 5 मिनिटं ठेवणार आहोत ती थोडीशी सरसरीत होते आणि भाजायला सोपी जाते। आता हे व्यवस्थित मी याला लावून ठेवते आणि असंच हे 5 मिनिटं बाजूला ठेवूया आणि पाहूया बाकीचं साहित्य। हे लाडू करताना आपण गुळाचा वापर करणार आहोत आणि तो गुळ चिरताना जर का सुरीने असे अगदी त्याचे पातळ पातळ काप काढले तर तो लाडवांमध्ये आपण घातल्यानंतर पटकन विरघळतो। खडे असतील तर फार वेळ लागतो किंवा मग ते खूप गरम करून घ्यावे लागतात आणि मग लाडू थोडेसे कडक होतात, घट्ट होतात। त्यामुळे अगदी असा पातळ गुळ असा चिरून घ्यायचा। गुळाचं प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगते, आधी आपण गुळ चिरून घेऊया। गुळ चिरून झालेला आहे। आता बाकीचं साहित्य पाहूया। ड्रायफ्रूट 50 ग्रॅम घेतलेला आहे। काजू, बदाम आणि पिस्ता असं समप्रमाणात घेतलेलं आहे। खारक्याचे तुकडे थोड्याशा तुपावर खमंग भाजून घेतलेत म्हणजे त्याची पावडर पटकन होते। तिळाची पावडर करायची आपल्याला, त्यामुळे तीळ भाजून घेतलेले आहेत। दाण्यांचं कूट आपलं नेहमीचंच आहे, आपण जे भाजीला वापरतो, फक्त थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे जास्त, आणि दाणे मात्र चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत। यातला कोणताच प्रकार असा कचवट ठेवायचा नाही, आपल्याला खमंग भाजून घ्यायचे आहेत म्हणजे हे लाडू आपले चांगले टिकतात। स्वादासाठी वेलची पावडर घेतली आणि सुखं खोबरं किसून त्याचा असा खमंग भाजून घेतलेला खोबऱ्याचा किस आहे। हा तुम्ही असाच थोडासा हाताने कुस्करून जरी लाडवांमध्ये घातला तरी पण चालेल किंवा मिक्सरवर बारीक करून घेतला तरीही चालेल। आता आपल्याला ह्या सर्व वस्तू मिक्सरवर बारीक करून घ्यायच्या आहेत। आता आपण गुळाचं प्रमाण पाहूया। गुळ मी 200 ग्रॅम घेतलेला आहे, कारण दाण्यांचं कूट, ड्रायफ्रूटची पावडर आणि तिळाची पावडर ह्याचं तिन्हीचं वजन मिळून 150 ग्रॅम झालेलं आहे आणि कणिक 250 ग्रॅम आहे। म्हणजे एकूण जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते 400 ग्रॅम आहे आणि त्याच्या निम्मे मी गुळ घेतलेला आहे। खारीक पावडर थोडीशी गोडसर असते आणि खोबरं वजनाला अगदी हलकं असतं, त्यामुळे ते यामध्ये सामावून जातं। जर का तुम्हाला लाडू हे थोडेसे जास्त गोडसर हवे असतील तर तुम्ही अजून एक 25 ग्रॅम गुळ वाढवू शकता। आता आपण कणिक भाजायला सुरुवात करूया। अगदी मंद गॅसवर कणिक थोडी भाजून घेऊया आणि नंतर त्यामध्ये तूप घालूया। आता थोडासा कणकेचा रंग बदललेला आहे, 1-2-3 मिनिटं भाजून झालेली आहे। सुरुवातीला आपण याला 2-3 चमचे तूप लावून ठेवलेलं आहे, त्यामुळे कणिक छान सरसरीत झालेली आहे आणि म्हणून ती अशी मोकळी छान भाजता येते। थोडासा रंग बदलला की आपण यामध्ये तूप घालूया। आता छान असा एक सुगंध येतो आहे कणिक भाजल्याचा। गॅस बारीक केलेला आहे। आता यामध्ये मी तूप घालते। आपल्याला बेसन भाजण्यासाठी साधारण जेवढं तूप लागतं त्याच प्रमाणामध्ये आपल्याला या कणकेमध्ये तूप घालायचं आहे। मी 125 ग्रॅम तूप इथे घेतलेलं आहे। ज्याप्रमाणे आपल्याला गरज वाटेल तसं आपण त्यामध्ये ते हळूहळू तूप घालायचं आहे।
जशी जशी कणिक गरम होत जाईल आणि तूप त्यातलं विरघळत जाईल, नंतर ते हळूहळू कणिक तूप सोडते आणि मग ते बरोबर होतं तूप. त्यामुळे आधी एकदम घाईने तूप घालायचं नाही. आता पुन्हा 3-4 मिनिटांनी पहा. कणिक भाजण्यासाठी किंवा ती कढईमध्ये व्यवस्थित फिरण्यासाठी अजून अगदी थोड्याशा तुपाची गरज आहे. आणि म्हणून हे जे मी तूप घेतलेलं आहे 125 ग्रॅम, ते आपल्याला पूर्ण लागणार आहे. 1 चमचा उरलेलं तूप मी आता ह्यामध्ये घालते आहे. आता ही कणिक थोडीशी सैलसर होईल आणि ती व्यवस्थित भाजली जाईल. अगदी व्यवस्थित बदामी रंगावरती कणिक भाजून घ्यायची आहे. कोणत्याही लाडवांसाठी जो पण काही रवा भाजतो किंवा बेसन भाजतो ते व्यवस्थित भाजणं अतिशय महत्त्वाचं आहे. आता ही कणिक आपण छान अगदी बदामी रंगावर भाजून घेऊया. तर पहा, आता 15 ते 20 मिनिटं आपल्याला लागलेली आहे ती कणिक भाजण्यासाठी. खूप छान रंग आला आहे, अगदी बदामी असा रंग आलेला आहे आणि खमंग अशी कणिक भाजून झालेली आहे. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूटची पावडर, तिळाची पावडर घालून घेऊया. तिळाची पावडर घातली, ड्रायफ्रूटची पावडर घातली आणि हे दाण्यांचं कूट घातलेलं आहे. खोबरं घालते आहे. फक्त खारकेची पावडर आपल्याला हे मिश्रण थोडं थंड झाल्यानंतर घालायचे. जेव्हा आपण गूळ मिक्स करतो त्यावेळेला खारकेची पावडर घालूया. आता हे सर्व पुन्हा 2-3 मिनिटं असं व्यवस्थित परतून घेऊया मिक्स होईपर्यंत. खोबरं आणि तीळ ह्याला थोडंसं तेल सुटतं, त्यामुळे ते एकत्र केल्यानंतर मऊसर होईलच. आता हे व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे पहा. आणि आपण घातलेलं तूपही पुरलेलं आहे. मिश्रण थोडंसं कोमटसर झालं की यामध्ये आपण गूळ आणि खारकेची पावडर मिक्स करून घ्यायची आहे. वेलची पावडर घालते आहे. आणि गॅस बंद करते. तर पहा मंडळी, आता आपलं हे मिश्रण अगदी व्यवस्थित थंड झालेलं आहे. ह्या मिश्रणाला मी हात लावू शकते अगदी सहज. तर आणि थोडंसं कोमट आहे, तर इतकं कोमट असताना आपल्याला त्यामध्ये गूळ घालायचा आहे. अगदी पूर्ण थंड होऊन द्यायचं नाही. खारीक पावडर घालूया. आणि यामध्ये थोडंसं जायफळ किसूया. जायफळाचा स्वादही छान लागतो. वेलची घातलेली आहेच. यामध्ये तुम्ही थोडासा तळून डिंकही घालू शकता, तो पण कुरकुरीत छान लागतो. पण काय होतं, डिंकाचे लाडू जर का आपण वेगळे केलेले असतील तर मग अगदी प्रत्येक लाडवात डिंक नको, म्हणून मी यामध्ये डिंक किंवा पोहे असं काही घातलेलं नाहीये. साधारण पाव जायफळ मी यामध्ये किसलेलं आहे. आणि आता गूळ घालते आहे. 200 ग्रॅम गूळ घेतलेला आहे, तो मी सर्व घालत आहे. आता हे छान मिक्स करून घेऊया. गूळ एक 5 मिनिटात विरघळेल. 5 मिनिटांनंतर आपण याचे लाडू वळूया. तर पहा, आता सर्व मिश्रण मी हाताने आधी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. खूप छान रंग आलाय, खूप छान सुगंध येतोय. आता आपल्याला याचे लाडू वळायचे आहेत. लाडूचं प्रमाण साधारण जर का त्याचे आकार सारखे यायला हवे असतील तर तुमच्याकडे अशी छोटीशी कुठली वाटी असेल तर ती घ्यायची
त्यामध्ये एक बेदाणा ठेवायचा, त्यावर हे मटेरियल टाकायचं सगळं व्यवस्थित अशी वाटीमध्ये दाबून असं हे घ्यायचं. ही वाटी अशी हातावर घ्यायची आणि त्याचा लाडू वळायचा. म्हणजे बेदाणाही लाडूमध्ये चांगला बसतो आणि लाडू एका आकाराचे होतात. हे पहा, आपल्याला पुन्हा काही दूध किंवा तूप काहीही लावायची गरज पडली नाहीये. लाडू केल्यानंतर थोडासा हातावर असा घोळवायचा, म्हणजे त्याला सर्व बाजूनी छान आकार येतो. हा पहा, आपला हा लाडू तयार झालेला आहे. अजून एक लाडू पहा. तुम्हाला ज्या आकाराचा लाडू करायचा आहे त्या आकाराची वाटी तुमच्याकडे जी असेल ती तुम्ही घ्या. असे सुरेख लाडू आणि एका आकाराचे छान वळून होतात. बेदाणा मी सर्व मिक्स केला नाही लाडवांच्या मिश्रणामध्ये, कारण मुलांना जरा बेदाणा पाहून लाडू खाण्याची इच्छा होते. आणि आता अशा प्रकारे आपण हे सर्व लाडू वळून घेऊया. तर पहा, आता सर्व लाडू वळून झालेले आहेत. अगदी हा शेवटचा लाडू मी वळते आहे. अगदी शेवटपर्यंत हे आपलं जे मिश्रण आहे ते मऊसर राहिलेलं आहे. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये एकूण 25 लाडू झालेले आहेत. लाडू मध्यम गोड आहे. तुम्हाला जर का जास्त गोड लाडू आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा गूळ वाढवू शकता. लाडू पौष्टिक आहेत आणि पौष्टिक या नावातच त्याचे सर्व गुण आलेले आहेत. प्रत्येक पदार्थाची वेगळी गुणवत्ता सांगण्याचं काहीच कारण नाही. तर ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. धन्यवाद.